नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय टूर स्पर्धा याबद्दल अधिकृत माहिती देण्यासाठी आज आपल्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे. आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आजचा व्हिडिओ करत आहे. व्हिडिओचा मुख्य विषय आहे की बजाज पुणे ग्रँड टूर 2026 आता नुकतेच संपन्न झालेले आहे. त्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे काय होते ते आपण जाणून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा बजाज पुणे ग्रँड टूर 2026 UCI 2.2 श्रेणी ही आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा असल्यामुळे ही श्रेणीमध्ये विभागली होती. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 हे तिचं नाव होतं. विजेता कोण ठरलं? लुक मडगवे हे ऑस्ट्रेलियातील सायकलपटू विजेते ठरले आहेत. ठिकाण स्पर्धेचं पुणे होतं. तारीख 19 ते 23 जानेवारी 2026. UCIचा लॉंग फॉर्म काय होतं? युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल. स्थापना कधी झाली याची? 1900ला पॅरिस फ्रान्स येथे याची स्थापना झाली. मुख्यालय याचं एगल स्वित्झर्लंड इथं आहे. ही स्पर्धा 4 टप्प्यांची होती. त्यात विविध देशातील आंतरराष्ट्रीय संघांनी देखील सहभाग नोंदवलेला होता आणि भारतीय सायकलपटू देखील त्यात सहभागी झाले होते. अंतर किती होते या स्पर्धेचं? 437 किमी. एकूण 4 टप्प्यामध्ये ही स्पर्धा विभागलेली होती. ब्रँड अँबॅसेडर या स्पर्धेचे होते महेंद्रसिंग धोनी, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार आणि खेळाडू. भारतातील पहिलीच युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल मान्यताप्राप्त ग्रँड टूर ही स्पर्धा पहिल्यांदाच भारतात तेही पुणे शहरात भरवलेली गेलेली होती. या स्पर्धेतून खेळाडूंना ऑलिम्पिक रँकिंग पॉईंट मिळतात. म्हणजे जास्तीत जास्त सहभाग नोंदवणाऱ्या खेळाडूंना इथं ऑलिम्पिकसाठी पॉईंट मिळतात चांगली कामगिरी केली तर. भारतातील सायकलपटूंना देखील पॅरिस 2028च्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने हा फायदा ठरण्यात येत आहे. म्हणजे जे भारतीय सायकलपटू यांनी सहभाग नोंदवला होता त्यांनाही देखील ऑलिम्पिक प्रवेशाच्या दृष्टीने या स्पर्धेनिमित्त पॉईंट्स मिळालेले असतीलच. अशा रीतीने आज आपण बजाज पुणे ग्रँड टूर 2026 नेमकी विजेता कोण ठरलं, तिथे ठिकाण कुठे होतं, स्पर्धा किती टप्प्यात विभागली गेली होती, स्पर्धेचा विजेता कोण ठरला, स्पर्धेचं मुख्यालय कुठे आहे आणि UCI म्हणजे काय, त्याची आंतरराष्ट्रीय लेवलची काय श्रेणी या स्पर्धेला होती, तसेच या स्पर्धेची तारीख काय, असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न आला तर त्यांना त्याबद्दल